नमस्कार मंडळी आणि परत एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। आणि जर पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल, नमस्कार, माझं नाव प्रणवती आहे। मी मेकअप व्हिडिओ, स्किन केअर व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज बनवत असते। जर तुम्हाला यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर तुमच्यापैकी इतक्या जणांनी मला रिक्वेस्ट केली होती की प्रणवती सावळ्या रंगावरती मेकअप कसा करायचा ह्याचा ट्युटोरियल दाखव, आणि भरपूर दिवस झाला हा व्हिडिओ पेंडिंग होता, पण आज फायनली आपण हा व्हिडिओ करत आहे। आणि फॉर द फर्स्ट टाइम माझ्या चॅनलवरती अजून एक कोणतरी येणार आहे ज्यांच्यावरती मी हा मेकअप लुक तुम्हाला शूट करून दाखवणार आहे। सो फॉर द फर्स्ट टाइम आय हॅव माय सिस्टर ऑन माय चॅनल। आज माझ्या बहिणीवरती मी तुम्हाला मेकअप करून दाखवणार आहे आणि होप तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल असेल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण व्हिडिओच्या शेवटला आपण सबस्क्राइबर शाउटआउट जसं प्रत्येक व्हिडिओमध्ये देतो ते सुद्धा देणार आहे। सो स्टे ट्यून टिल द एंड ऑफ दिस व्हिडिओ। सो गाइज, प्लीज वेलकम माय सिस्टर। आज दीदीवरती मी मेकअप करणार आहे आणि आर यू एक्साइटेड? सो आज मी पहिल्यांदा दीदीवरती मेकअप करणार आहे। तुम्ही शॉर्ट व्हिडिओजमध्ये आधी बघितलं असणार आहे, पण आज प्रॉपर व्हिडिओ मी आज शूट करत आहे। सो वेलकम टू माय चॅनल। ओके, लेट्स स्टार्ट। ओके, तर आता दीदीचा स्किन टाईप जो आहे तो ड्राय आहे, तर त्या स्किन टाईपप्रमाणेच आपण प्रॉडक्ट चूज करणार आहे। तर आता तुम्ही बघू शकता थोडंसं डिस्कलरेशन डोळ्यांच्या खाली आहे, म्हणजे भरपूर डार्क सर्कल्स आहेत आणि प्लस थोडेसे पिंपलचे मार्क्ससुद्धा आहेत ज्याला आपण हाईड करणार आहे। ते कसं करायचं ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। तर सगळ्यात आधी आपण मॉइश्चरायझर वगैरे सगळं लावून झालेलं आहे दीदीनं, आणि आता सगळ्यात आधी आपण प्रायमरपासून स्टार्ट करणार आहे। तर आता स्किन टाईप ड्राय असल्यामुळे आपण एक हायड्रेटिंग प्रायमर वापरणार आहे। जेल बेस्ड अवॉइड करत आहे, कारण जर ड्राय स्किन असेल तर हायड्रेटिंग प्रायमर्स हे खूप चांगले असतात। तर आता प्रायमरसाठी मी हा स्विस ब्युटीचा हायड्रेटिंग प्रायमर वापरत आहे। हा खूप इल्युमिनेटिंग आहे आणि त्याचबरोबर ड्राय स्किनसाठी खूप चांगला आहे। तर आता मी थोडंसं प्रोडक्ट घेत आहे। ओके, आता त्यानंतर मी काय करणार आहे, कलर करेक्टर यूज करणार आहे। त्याच्यासाठी मी हा इनसाईटचा कलर करेक्टर यूज करत आहे। त्याच्यामधला ऑरेंज कलर करेक्टर सगळ्यात आधी यूज करणार आहे, आणि जिथं जिथं डिस्कलरेशन आहे ते आधी मी कवर करून घेणार आहे। ब्युटी ब्लेंडरने मी ब्लेंड करून घेत आहे। आता ऑरेंज कलर करेक्टर आपण यूज केल्यानंतर काय होतं, जे पण हायपर पिगमेंटेशन असतं ते हाईड होऊन जातं, आणि ह्याच्यावरती आपण कन्सिलर आता यूज करू शकतो। आता तुम्ही बघू शकता डोळ्यांच्या खाली जे डार्क वाटत होतं ते आता कमी झालेलं आहे, आणि आता ह्याच्यावरती आपण बेस खूप चांगला करू शकतो, कन्सिलर यूज करू शकतो। एकदम जास्त जर तुम्हाला काळपटपणा असेल तर त्याच्यासाठी ऑरेंज कलर करेक्टर खूप छान काम करतो। ह्यातला मी एक लाईट शेड कन्सिलर यूज करत आहे। जे आपण ऑरेंज कलर करेक्टर यूज केलं होतं त्याच्यावरती मी एक लाईट शेड कन्सिलर यूज करत आहे, जो दीदीचा इथला टोन आहे त्याच्यापेक्षा लाईट कलर यूज करत आहे, सो दॅट आपण जे ऑरेंज कलर करेक्टर जे मार्क्स वाटत आहेत ते सुद्धा हाईड होऊन जाईल, आणि त्याचबरोबर थोडंसं ब्राईटनिंग इफेक्टसुद्धा येईल। मी थोडंसं हेच शेड आहे जे ब्लेंडरवरती आहेत ते मी डोळ्यांच्या वरती सुद्धा फिरवत आहे, सो दॅट पापण्यांच्या वरती डिस्कलरेशन जो आहे तो सुद्धा हाईड होऊन जाईल।
आता जेव्हा आपण कन्सिलर आपण यूज करत होतो त्याला स्प्रेड नाही करायचं आहे, जिथं आपण कन्सिलर लावलेला आहे फक्त तिथंच त्याला ब्लेंड करायचं आहे. आता आपला कलर करेक्शनचा पार्ट हा मोस्टली झालेला आहे आणि आता आपण बेस करणार आहे आणि बेस करण्यासाठी मी आता फाउंडेशन यूज करत आहे. फाउंडेशनसाठी मी हा मेबेलिनचा फिट मी फाउंडेशन यूज करत आहे आणि ह्याचा शेड नंबर आहे 330. बरोबर. आता ह्याला ब्युटी ब्लेंडरने डॅब मोशन्समध्ये ह्याला मी ब्लेंड करून घेत आहे. आता मी फेसला थोडंसं डेफिनेशन ॲड करण्यासाठी कॉन्टोर करत आहे. मी क्रीम कॉन्टोर यूज करणार आहे. हा स्टेक वॉकीचा क्रीम कॉन्टोर आहे आणि थोडासा मी यातला डार्क शेड वापरत आहे, कारण जेव्हा डस्की स्किन टोनवरती जेव्हा तुम्ही मेकअप करत असताना तेव्हा थोडंसं डार्क कॉन्टोर चांगला दिसतो, कारण जर तुम्ही लाईट घेतला तर डस्की स्किनवरती तो दिसून येत नाही. त्यामुळे थोडासा डार्क शेड मी यूज करत आहे कॉन्टोरिंग करण्यासाठी. आता दीदीच्या नोजला कॉन्टोर करण्याची गरज नाही आहे, कारण ऑलरेडी तिचा नोज खूप शार्प आहे, त्यामुळे कॉन्टोरिंग नोजला करण्याची गरज नाही. पण डबल चिन आहे तर त्याला आपण हाईड करू शकतो. तर मी काय करणार आहे, हा जो जॉ लाईन आहे तिथून कॉन्टोर करत आहे आणि थोडंसं खाली ह्याला ड्रॉ करत आहे, सो दॅट जेव्हा आपण ह्याला ब्लेंड करतो ह्याचा शॅडो क्रिएट करत होतो आणि डबल चिन दिसत नाही. बरोबर. आणि खूप छान असा कॉन्टोरचा शेप येतो कॉन्टोरिंग केल्यानंतर. आता जेव्हा डबल चिनला कॉन्टोर करतो आपण तर त्याला काय करायचं आहे, खालच्या दिशेने त्याला ब्लेंड करायचं आहे, वरती घेऊन जायचं नाही. चीक्सला जेव्हा आपण कॉन्टोर करत होतो तेव्हा आपण वरती घेतलं, पण जॉ लाईनला जेव्हा आपण कॉन्टोर करतो त्याला खालच्या दिशेने घ्यायचं आहे. आता असं केल्यामुळं काय होतं, सावली पडते, म्हणजे जे कॉन्टोरिंगचा जो शेड आहे डार्क ब्राऊन आहे तो एक सावलीचा इफेक्ट देतो. त्यामुळे जी जॉ लाईन अशी मोठी दिसत होती ते कॉन्टोरिंग केल्यानंतर कमी दिसते. आता ब्लशसाठी सुद्धा मी एक क्रीम ब्लश यूज करत आहे. त्याच्यासाठी मी हा के ब्युटीचा ब्लश यूज करत आहे. ह्याचा शेड आहे रोझी रोमॅन्स. तर हा मी काय करणार आहे, थोडंसं मी माझ्या हातावरती घेत आहे आणि ह्याला हातानेच ब्लेंड करणार आहे. आता मी हा क्रीम ब्लश जो आहे तो अगदी हाताच्या फिंगर टिपनेच मी लावत आहे, कारण हा खूप क्रीमी आहे आणि इझिली ब्लेंड होऊन जातो आणि प्लस हा खूप छान पिगमेंटेडसुद्धा आहे. आता जर तुमची स्किन टाईप म्हणजे आता तुमचा जर कलर जो आहे तो थोडासा डीप असेल तर एकदम जास्त पिंक शेड यूज करणं अवॉइड करा. लाईटमध्ये जर तुम्ही पिंक शेड यूज केला ब्लशमध्ये तो खूप चांगला दिसतो. डार्क पिंक एवढा चांगला नाही दिसत. तर हा खूप चांगला शेड आहे, एकदम नॅचरल फ्लश येतो आणि खूप जास्त पिंकी पॉंकी कलर वाटत नाही.
आता हायलायटर पण मी एक क्रीम हायलायटर यूज करत आहे, कारण दीदीची स्किन टाईप ड्राय आहे, त्यामुळे क्रीम प्रोडक्ट्स हे खूप छान वाटतात. आणि नायकाचा हा जो नायका स्ट्रोब अँड ग्लो हा जो हायलायटर आहे तो खूप छान आहे, खूप पिगमेंटेड आहे आणि खूप नॅचरल ग्लो दिसतो. आता मी ब्युटी ब्लेंडरनं व्यवस्थित ब्लेंड करत आहे. आता तुम्ही बघू शकता किती नॅचरली स्किन जी आहे ती ग्लोईंग वाटत आहे. आता आपण ह्याला अजून सेट केलेलं नाही आहे, तर आता मी सगळ्यात लास्टला काय करणार आहे, मेकअपला सेट करणार आहे. आता मेकअपला सेट करण्यासाठी मी लॅक्मेचा रोज पावडर यूज करत आहे. कॉम्पॅक्ट यूज करत नाही आहे, कारण ऑलरेडी आपण खूप छान असा बेस केलेला आहे आणि त्याच्यावरती मला अजून जास्त कव्हरेज नको आहे, त्यामुळे मी हा लूज पावडर यूज करत आहे. आता लूज पावडर काय करणार आहे, फक्त मेकअपला सेट करणार आहे आणि आपल्याला कव्हरेज देणार नाही आहे, ज्याची आपल्याला ॲक्च्युली गरज पण नाही आहे. तर मी फक्त कॉम्पॅक्ट पावडर लूज पावडर यूज करत आहे आणि मेकअपला सेट करून घेते, म्हणजे आपला मेकअप जो आहे तो मेल्टडाऊन होणार नाही आणि खूप वेळ टिकून राहणार आहे. आता तुम्ही बघू शकता इन्स्टंटली सगळं मॅट झालेलं आहे. आधी जे क्रीमी वाटत होते ते आता हे मॅट दिसत आहेत. आता सेट केल्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल की हायलायटर कमी वाटत आहे, तर ह्याच्यावरती तुम्ही पावडर हायलायटरसुद्धा यूज करू शकता. लेट मी शो यू हाऊ टू डू दॅट. आता त्यासाठी मी काय करणार आहे, हा मास्टर क्रोमचा हायलायटर यूज करत आहे. याचा टोपन ॲक्च्युली तुटलेला आहे, बट डझंट मॅटर. तर आता मी काय करणार आहे, हायलायटर ब्रश घेत आहे आणि परत एकदा ते थोडंसं हायलायटिंग इफेक्ट अजून देणार आहे. बघू शकता किती पिगमेंटेड आहे हा. आता इथंपर्यंत आपला मेकअप झालेला आहे आणि सगळ्यात आधी मी काय करते, ह्याला सेट करून घेणार आहे. तर त्याच्यासाठी मी सेटिंग स्प्रे यूज करणार आहे, मेकअप सेटिंग स्प्रे, सो दॅट आपला मेकअप जो आहे खूप लाँग लास्टिंग राहणार आहे. त्यासाठी स्विस ब्युटीचा मेकअप फिक्सर यूज करत आहे आणि मी आता डायरेक्टली स्प्रे करणार नाही आहे, ब्युटी ब्लेंडरवरती स्प्रे करत आहे आणि तो फेसवरती लावून घ्यायचा आहे. सॉरी. आता हे केल्यानंतर काय होणार आहे, मेकअप तुमचा खूप लाँग लास्टिंग होणार आहे. आपला फेस मेकअप आता झालेला आहे. नाव लेट्स गो टू आईज. आता डोळ्यांना जर तुम्ही ऑब्झर्व केला तर दीदीचे डोळे हे खूप छोटे आहेत, त्यामुळं जास्त जर तुम्ही व्हायब्रंट आय मेकअप केला तर तो तुमच्या लुकवरती जात नाही. आता डोळे लहान असल्यामुळे आपण खूप मिनिमम असा आय मेकअप करणार आहे, जो त्यांच्या फेसला कॉम्प्लिमेंटसुद्धा करेल आणि खूप ड्रामॅटिक वाटणार नाही. तर आपण एक खूप सिम्पल असा आय मेकअप करणार आहे. सगळ्यात आधी आपण आयब्रोज फिल करून घेणार आहे. आता आयब्रोज करण्यासाठी मी काय करत आहे, सगळ्यात आधी एक स्पूली ब्रश यूज करणार आहे आणि त्याच्याने पहिला आयब्रोज कोम करून घेणार आहे. आणि हा स्विस ब्युटीचा आयब्रो पेन्सिल आहे, प्रिसाइज्ड आयब्रो पेन्सिल. आणि आता आपण काय करणार आहे, एक साईडला जी पेन्सिल आहे ते यूज करणार आहे. तर आज आय मेकअप करण्यासाठी मी हा मार्सचा पॅलेट यूज करत आहे आणि ह्याच्यामध्ये मोस्टली सगळे न्यूड शेड्स आहेत, इफ यू कॅन सी. तर हे जे ब्राऊन शेड्स आहेत, ब्राऊन अँड थोडेसे शिमर शेड्स आहेत, तर आज हा पण यूज करणार आहे, कारण ह्याच्यामध्ये कोणताही ड्रामॅटिक कलर नाही आहे आणि तसा कलर नकोसुद्धा आहे. तर हा शेड पॅलेट आपण आज यूज करणार आहे. मी काय करणार आहे, एक लाईट ब्राऊन कलरचा शेड यूज करत आहे आणि त्याच्याने आधी आपण बेस करून घेणार आहे, म्हणजे पूर्ण डोळ्यांवरती आधी लावणार आहे, सो दॅट ह्याचा एक खूप चांगला बेस होऊन जातो. कधीही डॅप केल्यानंतर एक्सेस डस्ट ऑफ करून टाकायचं. आता हा शेड तुम्हाला डोळ्यांवरती दिसतसुद्धा नाही आहे, कारण हा एक्झॅक्टली तिचा जो स्किनचा कलर आहे तो मी यूज करत आहे आणि फक्त ह्याला मी काय करत आहे,
एक बेस करून घेत आहे, सो दॅट सगळी जी डोळ्यांच्या वरती जी स्किन आहे ती इवन दिसेल. आणि ह्याच्या आधी आपण ह्याच्यावरती कन्सिलरसुद्धा यूज केलेला आहे आणि आपण ह्याला सेटसुद्धा करून घेतलेला आहे. बेस झाल्यानंतर मी हा डार्क ब्राऊन शेड यूज करत आहे आणि लहान ब्रश यूज करत आहे. आणि हे जे पण मी ब्रश यूज करत आहे ते सगळे मार्सचे ब्रशेस आहेत आणि ह्याच्यावरती एक डिटेल व्हिडिओसुद्धा मी केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही चेक करू शकता. आता जो डार्क ब्राऊन शेड मी यूज करत आहे हा डोळ्यांच्या आउटर कॉर्नर्सपासून मी स्टार्ट करणार आहे आणि इनर साईडला मी मूव्ह करणार आहे. त्याच्या एंडला एक व्ही शेप आपण करणार आहे आणि त्या व्ही शेपच्या आतमध्येच आपण कलर्सना ब्लेंड करून घेणार आहे. आता त्यानंतर मी काय करणार आहे, हा शिमर शेड यूज करत आहे आणि एक फ्लॅट ब्रशवरती हा मी शेड घेत आहे आणि हा मी डोळ्याच्या सेंटरपासून मिडपर्यंत हा यूज करणार आहे. आता हा थोडासा डार्क दिसत आहे, त्यामुळे आपण काय करणार आहे, हा गोल्डन शेड आहे, म्हणजे एकदम प्रॉपर पण गोल्डन नाही आहे, पण थोडासा लाईट आहे, तर हा मी यूज करत आहे. आता डोळ्यांच्या वरती लायनर मला लहान असल्यामुळे हा चांगला दिसणार नाही, तर मी काय करत आहे, फक्त एक ब्लॅक स्मच लुक देत आहे. त्याच्यासाठी मी हा वेट अँड वाईल्डचा आय शॅडो पॅलेट यूज करत आहे आणि त्यातला ब्लॅक शेड मी यूज करत आहे. फक्त आपण थोडंसं लायनरचा इफेक्ट देणार आहे, पण लायनर करणार नाही आहे. ठीक आहे, तर हा अँगल ब्रश मी यूज करत आहे. काजलसाठी मी हा प्लमचा काजल यूज करत आहे आणि काजलसुद्धा खूप मिनिमम यूज करत आहे, कारण डोळे खूप जास्त लहान आहेत. आता नेक्स्ट आहे मस्कारा आणि मस्कारासाठी मी NY बेचा हा मस्कारा यूज करत आहे. आता लास्टली लिपस्टिकसाठी सगळ्यात आधी मी हा मार्सचा लिप लायनर यूज करत आहे. ब्राऊन शेडमध्ये आहे, तर सगळ्यात आधी मी लिपस्टिक लायनर यूज करणार आहे आणि त्यानंतर आपण लिपस्टिक यूज करणार आहे. लिपस्टिकसाठी मी हा स्विस ब्युटीचा लिपस्टिक यूज करत आहे आणि ह्याचा शेड आहे 15 मॉर्फी वाईन. हा शेड यूज करत आहे.
तर आता मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता हा आहे दीदीचा फायनल मेकअप लुक, जो की खूप सटल वाटत आहे, खूप सुंदर दिसत आहे. आता याच मेकअपवरती जर तुम्ही हेवी ज्वेलरी आणि ट्रेडिशनल साडी वगैरे घातला तर हा खूप चांगला फंक्शनल मेकअप लुकसुद्धा होऊन जातो. आणि फक्त लिपस्टिकचा शेड जर तुम्ही लाईट ठेवला तर हा खूप चांगला कॅज्युअल लुकसुद्धा होऊन जातो. आणि जितका छान हा ट्रायपॉड समोर दिसत होता तितका सुंदर हा नॅचरल लाईटमध्ये सुद्धा दिसत होता. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की किती सुंदर वाटत आहे, खूप सॉफ्ट मेकअप वाटत आहे. बऱ्याच वेळा आपण फाउंडेशन शेड वगैरे चुकीचं वापरलं तर नंतर मेकअप काळा पडतो, पण यामध्ये असं काहीही झालं नाही. नॅचरल लाईटमध्ये सुद्धा हा मेकअप खूप चांगला वाटत आहे आणि ॲक्च्युली त्यांच्या स्किनसारखाच वाटत आहे. सो गाईज, दिस इज द फायनल लुक. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ते तर मी ऐकून घेणारच आहे, पण लेट मी हिअर फ्रॉम हर की तुला कसा वाटला. मस्त, चांगलं वाटतं, खूप छान. नक्की ना, नाही तर मागून मला खूप छान छान वाटतं. सो शी लाईक इट. आणि तुम्हीसुद्धा असं नक्की ट्राय करा. जर तुमची स्किन टोन डस्की असेल तर डेफिनेटली गिव्ह दिस अ ट्राय. हे सगळे जे मी तुम्हाला टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेले आहेत ते सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा. आणि अजून कोणत्या व्हिडिओ रिक्वेस्ट असेल तर ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये लिहा. सबस्क्रायबर शाउटआउटसुद्धा मी देणार आहे. आणि अजून एक तुमचा खूप रिक्वेस्टेड एक व्हिडिओ आहे, तो थोड्या दिवसात लवकर लाईव्ह येणार आहे. त्यामुळे आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली. आणि आता जे सबस्क्रायबर शाउटआउट आहे ते मी क्विकली घेणार आहे. सो जे माझे न्यू सबस्क्रायबर्स आहेत ते आहेत, थँक्यू सो मच पल्लवी शिंदे, उषा कांबळे, थँक्यू सो मच ग्रेसी लोबो, थँक्यू सो मच समीक्षा मायेकर, कोमल सोनुलकर, गीता, जिज्ञासा जाधव, थँक्यू सो मच स्वाती शिंदे, दीपिका लांडगे, थँक्यू सो मच नाझिया, थँक्यू सो मच मोनिका पोद्दार, ज्योती पारक, गौरी लाटे, राधिका कदम, राधिका लाड, वनिता उदासी, प्रियंका देसाई, नजेरा शेख, थँक्यू सो मच नेहा ठाकूर, प्रियंका वरकुते, थँक्यू सो मच पायल लगास, मनीषा बंड, थँक्यू सो मच स्नेहा सबले, थँक्यू सो मच सरिता जोशी अँड दीपाली राऊत. गाईज, थँक्यू सो मच फॉर बिंग पार्ट ऑफ माय फॅमिली अँड थँक्यू सो मच फॉर सबस्क्रायबिंग. आणि जर तुम्हीसुद्धा माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल आणि तुम्हाला माझं कॉन्टेंट आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुमचं नावसुद्धा कमेंट सेक्शनमध्ये लिहा, सो दॅट माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हालासुद्धा असा शाउटआउट देईन. तर चला परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काय म्हणते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये, जय महाराष्ट्र. तोपर्यंत जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. बाय.